निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथील नाथभक्त डॉक्टर सागर महाराज शिरसाट यांच्या आध्यात्मिक, सामाजिक आणि समाज प्रबोधनाच्या कार्याची दखल घेत त्यांना आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील कस्तुरबा हॉल, सेनापती बापट मार्ग येथे 9 ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आंतरराष्ट्रीय सन्माननीय पुरस्कार विजेते डॉक्टर अजित बागमार यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. यावेळी डॉक्टर सागर महाराज शिरसाट यांच्या आध्यात्मिक व सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांचा मानद डॉक्टरेटने गौरव करण्यात आला. डॉक्टर सागर महाराज शिरसाट हे आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असून भक्ती, सदाचार, गुरुसेवा आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या अमृतवाणीतून आध्यात्मिक विचार, सकारात्मक जीवनशैली आणि संस्कारांचे महत्त्व भाविकांपर्यंत पोहोचविले जाते. सोनेवाडी बुद्रुक येथील ओम चैतन्य शिव गोरक्षनाथजी महाराज, पर्णकुटिया तसेच श्री शाबे हिरेश्वर महाराज देवस्थानी त्यांच्या आध्यात्मिक संबंध असून या माध्यमातून विविध धार्मिक, समाज प्रबोधनात्मक उपक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेतात. आध्यात्मिक कार्यासोबतच समाजातील गरजू घटकांना मदत करणे, नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करणे आणि समाजाला योग्य दिशा देण्यासाठी डॉक्टर सागर महाराज शिरसाट सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यांच्या कार्यातून अध्यात्म आणि समाजसेवा यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो. मानद डॉक्टरेटसह या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय भारत महाराष्ट्र गौरव पुरस्कार तसेच इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या वतीनेही डॉक्टर सागर महाराज शिरसाट यांचा गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे सोनेवाडी बुद्रुकसह निफाड तालुक्यातील आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. डॉक्टर सागर महाराज शिरसाट यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, भक्तगण आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. मानद डॉक्टरेट हा सन्मान आपल्या कार्याची जबाबदारी आणखी वाढवणारा असून आगामी काळातही आध्यात्मिक मार्गदर्शनासोबत समाजातील गरजू घटकांसाठी अधिक व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा संकल्प डॉक्टर महाराज नुकताच आपल्याला या ठिकाणी मानद डॉक्टरेट पदवी या ठिकाणी बहाल करण्यात आली आहे. काय प्रथम भावना आहे, काय सांगा? नमस्कार. सर्वप्रथम सर्व आयोजकांनी प्रमुख उपस्थितीत पुरस्कारार्थी सर्वांना शुभेच्छा. मुख्य म्हणजे कुठलाही पुरस्कार हा एका विशिष्ट व्यक्तीसाठी नसून तो संपूर्ण समाजाचा गौरव आहे. आणि कुठलाही आपल्या कार्याचा सन्मान करताना आपल्याला पुरस्कार जो मिळतो तो म्हणजे आपण केलेले कष्टाचं चीज आणि आपण केलेल्या समाजकार्याची एक पोचपावती. आणि लहानपणापासून आईवडिलांनी धर्म संरक्षण, रक्षणाचे कार्य, सामाजिक सेवा तसेच गुरुजनांनी जे ज्ञान प्रदान केलं, तर हा पुरस्कार आपण त्यांच्या चरणी मी समर्पित करतो. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागात, विशेषतः म्हणजे पेठ आणि सुरगाणा या दुर्गम भागात आपण नाथपंथाचा विस्तार आम्ही प्रसारित केला, तसेच शिक्षणाची क्रांती घडवली. त्यानिमित्ताने हा सन्मान आम्हाला देण्यात आला. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार. महाराज, नाथ संप्रदायाची शिकवण आजच्या समाजासाठी किती उपयुक्त आहे आणि तिचा मुख्य संदेश काय आहे, काय सांगा? मुख्य म्हणजे नाथ संप्रदायाची शिकवण म्हणजे नाथांनी हा समानतेचा, सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचा मार्ग नाथ महाराजांनी आपल्याला शिकवला. आणि ही परंपरा मुख्य म्हणजे भगवान शिवांपासून आलेली परंपरा आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी केला, गोरक्षवाला गहिनीपती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेव सारज उजवी. म्हणून ही भगवान शिवांपासून आलेली परंपरा, त्या नाथ परंपरेमधूनच वारकरी संप्रदायाची परंपरा ही सुरू झाली. महाराज, अध्यात्माबरोबरच समाजसेवेचे कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? म्हणजे मुख्य म्हणजे लहानपणापासूनच आमच्या घरात वारकरी संप्रदायाची धुरा आहे. आमचे आजोबा तसे आमचे वडील, तेव्हा लहानपणापासून आम्हाला आमच्या परिवारातूनच समाजसेवेची आणि परमार्थिक कार्याची. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.